मस्त असा मसाला छान भाजून झालेला आहे. पण आलेत, मस्ती चालू झाली ह्यांची, रात्रीची मस्ती. तर हे पहा कसं शाईन होतंय हे. नमस्कार, लाईफ डायरी बाय अक्षतामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आत्ताच ऑफिसमधून आलेली आहे. च्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की उद्या मला टिफिनसाठी चिकन बनवायचं, मटन वगैरे तयार करून ठेवणार आहे. आणि नंतर मी तुम्हाला ॲमेझॉनवरून मागवलेला एक किचनचं प्रोडक्ट दाखवणार आहे. तर ते कोणतं प्रोडक्ट आहे हे तुम्हाला पुढे कळेलच आणि त्याचा रिव्ह्यू पण सांगते मी कसा आहे तो. तर ह्या गोष्टी आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की आता उद्या मी डब्याला घेऊन जाणार आहे चिकन, आणि आम्ही जरा थोडीशी चिकनची पार्टी करणार आहोत ऑफिसमध्ये. कारण आता चाललेला आहे आखाड स्पेशल पार्टी आमची होणार आहे ऑफिसमध्ये. आणि त्यासाठी उद्या चिकन घेऊन जायचंय, तर उद्या सगळं वाटण बिटन सकाळी करणं थोडंसं लेट होईल ऑफिसला जायला. म्हणून मी आत्ताच आहे ना चिकनसाठी लागणारं वाटण तयार करणार आहे. तर ते वाटण मी आता तयार करते, तर त्याची प्रिपरेशन चालू आहे माझी. तर खोबरं वगैरे जे सुकं खोबरं आहे ना ते जरा कापून ठेवते, कांदा कापून ठेवते, टोमॅटो वगैरे जे काही इन्ग्रेडियंट्स लागतात आपल्या चिकनसाठी, ग्रेव्हीसाठी, तर ते मी आता करत आहे. मी कट करून घेतलेले लसूण घेतलेलं आहे, परत सुकं खोबरं कट करून घेतले, कांदे आहेत, कोथिंबीर आहे, अद्रक आणि टोमॅटो. आता इथे मी गॅसवर गरम करायला ठेवलं आहे तेल. तर आता या तेलामध्ये मी सगळ्या गोष्टी भाजून घेणार आहे छानपैकी. उद्याचा आमचा बेत खूप छान असणार आहे. किसलेलं खोबरं होतं आणि थोडंसं खोबरं कमी पडत होतं, म्हणून जे आपलं जे सुकं खोबऱ्याची वाटी असते ना त्याचे काही पीसेस करते. ते छान तेलामध्ये आता मस्त फ्राय करते. चिकन जे आहे ना ते मॅरिनेट करून ठेवलंय चिकन. तर ह्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे, परत हळद आणि मीठ आणि दही याने मी हे चिकन जे आहे ते मॅरिनेट करून ठेवलेले आहे. आणि आता हे मसाला भाजून होतोय. मसाला झाला की नंतर आपण ह्याला थंड करून देणार आहोत. पूर्णपणे थंड झाला की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून वाटून घेणार आहोत. तर मग अशा पद्धतीने आपलं वाटण तयार. तर असा मसाला छान भाजून झालेला आहे. छान असा मसाला भाजलेला आहे. या मसाल्याला पूर्णपणे थंड होऊन देणार आहे आणि नंतर मग त्याचं वाटण तयार करा. वाटण तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने चिकनसाठीचं वाटण तयार झालं आहे. तर मी किचनमध्ये काय प्रोडक्ट मागवलेलं आहे हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. तर ते मागवलेलं आहे ते म्हणजे हॅपी प्लॅनेट म्हणून एक स्प्रे आहे जो किचन क्लीनरचं काम करतो. जे काही आपल्या किचनमध्ये म्हणजे तुम्ही याला स्टोव टॉप क्लीन करण्यासाठी वापरू शकता. परत जे आपण चिमणी लावतो तर त्याच्यावर जे तेलकटपणा जमा होतो तर तो साफ करण्यासाठी वापरू शकता. परत आपला जो किचनचा काउंटर टॉप असतो, जो प्लॅटफॉर्म असतो तो साफ करण्यासाठी वापरू शकता. अशा बऱ्याच गोष्टींसाठी आपण किचनमध्ये याचा वापर करू शकतो. तर हा जो स्प्रे आहे ना तो 100% ग्रीस म्हणजे जे काही तेलकटपणा आहे तो काढून टाकतो आणि शाईन आणतो. तर अशा पद्धतीने हे प्रोडक्ट आहे. तर ते कोणतं प्रोडक्ट आहे ते मी दाखवते तुम्हाला. हॅपी प्लॅनेट म्हणून किचन क्लीनर असा हा एक प्रोडक्ट आहे. आणि त्याची जी बॉटल आहे ना तर ती ही बॉटल आहे हॅपी प्लॅनेट. तर थोडीशी मी वापरलेली आहे. त्याच्यावरची जी चिमणी आहे ना तर ती चिमणी क्लीन करण्यासाठी मी हे वापरलं होतं.
तर मला तर रिझल्ट याचा खूप चांगला आलेला आहे. तर मी तुम्हाला या प्रोडक्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे प्रोडक्ट नक्कीच परचेस करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं हॅपी प्लॅनेट आपण कुठे कुठे वापरू शकतो, तर मी आता तुम्हाला एक डेमो दाखवते हॅपी प्लॅनेटचा. वॉशरूममध्ये ना वर जे आपला एक्झॉस्ट फॅन असतो तो एक मी तुम्हाला दाखवते, एक लाईव्ह डेमो दाखवते मग आहे ना. तर इथे देखील आपण हे हॅपी प्लॅनेट वापरू शकतो. मध्ये तर हे पहा कसं शाईन होतं आहे हे मस्त. पहिला तुम्ही बिफोर फोटो पाहिला असेल, व्हिडिओ पाहिला असेल आणि आता तुम्ही हे पाहू शकता की किती मस्त असं निघतंय हॅपी प्लॅनेट. तर तुम्हीही नक्की वापरून बघा. हे बघा वरचं पण साफ केलंय स्वच्छ. हे हॅपी प्लॅनेट आहे ना ते तुम्हाला एक 10 मिनटं 5 ते 10 मिनटं लावून ठेवायचं, म्हणजे स्प्रे करून ठेवायचं 10 मिनटं आणि त्याच्यानंतर मग त्याला व्यवस्थित स्वच्छ करायचं. एकदम चकाचक आणि एकदम मस्त असं शाईन होतं ते. तर हे तुम्ही किचन टॉपला वापरू शकता, प्लॅटफॉर्म जो असतो ना आपला किचन त्याला वापरू शकता, गॅसचा जो टॉप असतो त्याला वापरू शकता, चिमणी तुमच्या इथे लावली असेल तर त्याला वापरू शकता, परत जे आपले नळ असतात टॅप असतात त्याला वापरू शकता. जिथे आता मी तुम्हाला दाखवलं वॉशरूममध्ये एक्झॉस्ट फॅन आहे तर तिथे तुम्ही वापरू शकता. असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही हे हॅपी प्लॅनेट जे आहे प्रोडक्ट ते वापरू शकता. जर हा प्रोडक्टची लिंक हवी असेल आणि हे प्रोडक्ट तुम्हाला वापरायचं असेल तर याची लिंक तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल. तुम्ही नक्की त्या लिंकवर क्लिक करून ॲमेझॉनवरून हे प्रोडक्ट मागवले. मस्ती चालू झाली ह्यांची, रात्रीची मस्ती. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा आपण लवकरच भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.